देव बापाला धन्यवाद असो. प्रियांनो, आपण आजच्या विशेष भक्तीला प्रारंभ करीत आहोत. मौंदी गुरुवार, जागतिक प्रभोजन दिन. ही भक्ती आज देवबापाने आम्हाला दिलेली आहे. आम्ही प्रभूला गौरव देऊयात, प्रभू पुढे नम्र लीन होऊयात आणि या उपासनेद्वारे आम्ही आमची देवावरील प्रीती प्रगट करूयात. आपण आपल्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूयात, डोळे बंद करूयात. प्रीतीने शोधिले रक्ताने खंडिले, कृपेने मला स्वीकारिले, येशूने चिमज तारिले. प्रीतीने शोधिले रक्ताने खंडिले, कृपेने मला स्वीकारिले, येशूने चिमज तारिले. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, पुन्हा एकदा आम्हाला ही संधी दिलीस की जागतिक प्रभोजनामध्ये आम्ही सहभागी व्हावं. हा मौंदी गुरुवार तू आम्हाला दिलास यासाठी की आम्ही आमच्या ख्रिस्ताच्या बलिदानाचं स्मरण करावं, देहार्पणाचं स्मरण करावं. प्रभोजनाद्वारे बापा आम्ही नव्याने आमचं आत्मसमर्पण करावं. मान महिमा गौरव देवाला देत आम्ही समर्पित होत आहोत. आलेल्या सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर आणि आजच्या भक्तीचा चित्त समाधानासह मोठाच लाभ त्यांना प्राप्त होऊ दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण उभे राहून एक गीत गात आहोत. Alo, ta sa
मोडीशी देवाच्या प्रिय करा. तुझ्या प्रेमेचं जिंकिले या हृदयाचे चिले. आता मी सर्व सोपिले तुला हे प्रिय उभे असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार ह्या वेळेला जाहीर करीत आहोत, प्रारंभ करीत आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईसपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आळीपाळीचं शास्त्रपाठ वाचत आहोत. संस्कार व विधी यामधील पान क्रमांक 68 विजयी शुभवर्तमान. पान क्रमांक 68. आपण प्रारंभ करीत आहोत. मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली आणि समुद्रही राहिला नाही. मी पवित्र नगर नवे यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिले. ते नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे होते. मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. त्याचबरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्याचबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण हे नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत, कारण पहिले होऊन गेले. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व नवे करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. मी तहानलेल्यांना जीवन झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो कोणी विजय मिळवितो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. त्याने देवाच्या कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली, नगराच्या मार्गावरून वाहणारी जीवनी पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखविली. नदीच्या दोन्ही बाजूस 12 जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत. पुढे काहीही शापित असणार नाही, तर त्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाम त्याच्या कपाळावर असेल. यापुढे रात्र असणार नाही आणि त्यास दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभुदेव त्याजवळ प्रकाश पाडितो आणि ते युगानुयुग राज्य करतील. प्रत्येकाला
प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. मी पहिला व शेवटला प्रारंभ शेवट असा आहे. जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य, त्यांची जीवनी झाडावर सत्ता होईल आणि ते वेशीतून नगरात जातील. आमेन. देव परात्पर स्तवा होत्या स्वर्गी भुवन तो बाप पुत्र आत्मा त्रैकालाद्या अनंतमान. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन करीत आहोत. रोमकरास पत्र 12 अध्याय 9 ते 21 ही वचने यावेळेला आपण वाचत आहोत. रोमकरास पत्र 12 अध्याय 9 ते 21. ख्रिस्ती जीवनक्रमाचे नियम. प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिकटून राहा. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा. आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा, पवित्र जनांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. परस्पर एक चित्त असा, मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा. स्वतःला शहाणे समजू नका, वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजन हो, सूड उगू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, ताणेला असल्यास त्याला प्यावयाला दे. कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. दे बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. आपण पाळकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. आपण आपली मस्तके परमेश्वराला पुढे झुकूया, डोळे बंद करूयात, आम्ही प्रार्थना करूयात. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू कनवाळू मंद क्रोध देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो की बापा परमेश्वरा, पुन्हा एक वार बापा अशा प्रकारे ऑनलाईन भक्ती तू आम्हाला दिलेली आहेस. ही विशेष भक्ती आहे, ही मौदी गुरुवारची भक्ती आहे, ही प्रभू भोजनाची भक्ती आहे, हे स्मरण आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने आमच्यासाठी जे देहार्पण वधस्तंभावर केलेलं आहे त्या स्मरणार्थ आम्ही हे भोजन घेणार आहोत. प्रभू बापा परमेश्वरा, आज आमची स्मरणशक्ती तू इतकी तेजस्वी कर, इतकी प्रगल्भ कर की बापा परमेश्वरा, आज प्रभू श्री ख्रिस्ताचं ते सर्व दुःख सहन, मरण, ते पुनरुत्थान आणि पुन्हा येणं आमच्या डोळ्यांपुढे उभा राहू दे. हे बापा परमेश्वरा, आम्हाला समजू दे, दिसू दे, आम्हाला कळू दे. हे बापा परमेश्वरा, की प्रभू श्री ख्रिस्ताने आमच्यासाठी जे महान देहार्पण केलं त्याचा अर्थ, त्याची आध्यात्मिकता आम्हाला समजू दे, त्याचे लाभ आम्हाला समजू दे आणि ख्रिस्तापुढे आम्हाला लीन, नम्र, भग्न, अनुतप्त कर. आमची ख्रिस्तावर प्रीती जडू दे. आम्हाला बापा परमेश्वरा अधिक आणि अधिक आमच्या ख्रिस्तासाठी लोकांवर प्रीती करता येऊ दे. प्रीतीचा खरा अर्थ आम्हाला समजावून सांग. हे बापा परमेश्वरा, पुन्हा एकदा आजच्या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक लहान थोर व्यक्तीला तू आशीर्वादित कर बापा. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. आजचा प्रभू भोज तू आशीर्वादाचा कर, आजचा संदेश तू आशीर्वादाचा कर. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध हे आमच्यासाठी आशीर्वादाचे कर. आजची सहभागिता आमच्यासाठी आशीर्वादाची कर. आजचे शास्त्रपाठ आणि शुभवर्तमान वाचन आमच्यासाठी आशीर्वादाचं कर. आमच्यासाठी बापा परमेश्वरा, आज तू
हे प्रभू भोजन आशीर्वादाची भाकर, आशीर्वादाचा प्याला असं होऊ दे. बापा सहाय्य कर, कृपा दया अनुग्रह दे. मान महिमा गौरव देवाला दे. आम्ही तुझ्या स्वाधीनाधीन आहोत. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि शुभवर्तमान वाचन करणार आहोत. योहान कृष्ण शुभवर्तमान अध्याय 13 आणि वचने 1 ते 20 यावेळेला आपण वाचत आहोत. येशू शिष्यांचे पाय धुतो. योहान 13 1 ते 20. वलांडन सणापूर्वी असे झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कारियोत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला. तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभुजी, आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी करीतो ते तुला आता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, तुम्हाला माझे पाय कधी धुवायचे नाहीत? येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभुजी, माझे केवळ पाय धुवू नका, तर हात व डोकेही धुवा. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे. आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळेजण नाही, कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता, म्हणून तो म्हणाला, तुम्ही सगळेजण शुद्ध नाही. मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे काढून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे, कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे, म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, दास आपल्या धान्यापेक्षा थोर नाही आणि पाठविलेला पाठविणाऱ्यांपेक्षा थोर नाही. जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. मी तुम्हा सर्वांविषयी बोलत नाही, जे मी निवडले ते मला माहीत आहेत. तरी ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लात उगारले आहे. हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे. हे मी तुम्हाला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो, यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की मी तो आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी ज्याला पाठवितो त्याचा जो स्वीकार करीतो तो माझा स्वीकार करीतो, आणि जो मला स्वीकारितो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारितो. दे बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. दे बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण एक देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गाणार आहोत, आणि उभे असतानाच आम्ही हे गीत गाणार आहोत. आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे, कृपा करून आपण खाली बसून घ्यावे.
दाविले प्रभूला हृदय घ्या शोध ठेवाया करता उदार मागे या प्रिय हृदय घ्या जरा सुमित्र आहे काय करील सर्वदा सहाय प्रभू देखावी खेळला तैपात्य मित्र ठरला प्रभू हृदय घ्या शोध ठेवाया करता दुधार मारे प्रिय हृदय घ्या त्यास आत घेतले लिखे लागले जाणतो तुझा सोडीला कृपेची वेळ हिंदणे प्रभूला हृदय घ्या शोध ठेवाया करता दुधार मागे या प्रिय हृदय घ्या या प्रिय हृदय घ्या या प्रिय हृदय घ्या देव बापाला धन्यवाद सुप्रियांनो. आजच्या मुख्य संदेशाकडे आपण जात आहोत. मौंदी गुरुवार जागतिक प्रभू भोजन दिन या नात्याने संपूर्ण जगभर आज ख्रिस्ताचं स्मरण केलं जातं आणि ह्या स्मरणामध्ये प्रमुख जी गोष्ट सांगितलेली आहे ती ही की प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले आणि प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना भाकर मोडून दिली आणि म्हटले, हे माझं शरीर आहे, माझ्या ह्या स्मरणात करा. त्यानंतर त्याने प्याला घेतला आणि शिष्यांना दिला आणि त्यांना सांगितलं की हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. तुम्ही हे माझ्या स्मरणार्थ करा. जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व तितक्यांदा तुम्ही हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही मीपर्यंत तुम्ही माझ्या मरणाची घोषणा करता, माझ्या मरणाचं स्मरण करता. प्रभू येशू ख्रिस्ताने ही अखेरची आज्ञा त्यांना दिलेली आहे. आणि मौंदी ह्या लॅटिन शब्दाचा अर्थच आज्ञा आहे आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ही फार मुख्य आज्ञा आहे. हे भोजन हे आशीर्वादांचं भोजन आहे. देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगत आहे, ख्रिस्ती मंडळांमध्ये जे सर्व विधी आहेत त्या विधींमध्ये सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे हे प्रभू भोजन आहे. आणि म्हणून मंडळांमध्ये प्रभू भोजन हे कोणालाही दिलं जात नाही. जेवढ्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि त्यांचं दृढीकरण झालेलं आहे, त्यांनाच हे प्रभू भोजन दिलं जातं. किंबहुना आम्ही त्यांना फुल मेंबरशिप ज्यांची झालेली आहे त्यांनाच.
काही मंडळांमध्ये दृढीकरणाचा विधी नाही, बाप्तिस्म्याचा विधी आहे, परंतु प्रभू भोजन हे मोठं झाल्यानंतरच देतात. कारण त्याचा अर्थ, त्याचं गांभीर्य, त्याचं पावित्र्य हे आधी शिकवलं जातं आणि त्यानंतर हे भोजन दिलं जातं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसाठी या भोजनाची तयारी 3.5 वर्षानंतर केलेली आहे, पहिल्याच वर्षी केलेली नाही. आणि प्रियांनो, पूर्ण प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झाल्याशिवाय हे प्रभू भोजन घेऊ नये असा त्याचा सर्वसाधारणपणे अर्थ आहे. हे प्रेषित 3.5 वर्ष अगदी संपूर्णपणे प्रभूच्या सहवासात होते. ते प्रभूपासून शिकले. त्यांनी प्रभूला आपल्या विश्वासाचे प्रमाण दिले आणि त्यानंतर प्रभूने ह्या प्रभुभोजनाची स्थापना केली. वास्तविक पाहता हे वलनाचं भोजन हा विधी त्या दिवशी करण्याचा प्रघात यहूद्यांमध्ये होता आणि प्रभूने सुद्धा प्रेषितांना वलनाचं भोजनाची तयारी करण्यासाठीच पाठवलं होतं आणि हे भोजन माडीवरच्या खोलीमध्ये झालं होतं. प्रियांनो, ह्या भोजनासाठी ख्रिस्ताचे शिष्य होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, बाप्तिस्मा घेतला, जितक्यांना ही खात्री आहे की माझं पापांपासून तारण झालेलं आहे आणि जितक्यांनी निर्णय घेतलेला आहे, निश्चय केलेला आहे की मी ख्रिस्ताला अनुसरणार, ख्रिस्ताचे प्रभुत्व मी माझ्या अंतःकरणावर प्रस्थापित करणार आणि मी ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे करण्यास सिद्ध होणार, त्यांच्यासाठी प्रभूने या भोजनाची योजना केलेली आहे. आणि मुख्य उद्देश आणि हेतू ख्रिस्ताच्या मरणाचं स्मरण करणे हा आहे. आणि म्हणून ह्या भोजनाला फार महत्त्व देण्यात आलेलं आहे. पण आज आम्ही या संदेशामध्ये जे पाहणार आहोत ते म्हणजे येशू शिष्यांचे पाय धुतो. आणि त्यासाठी शुभवर्तमान आम्ही वाचलेलं आहे. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 13 आणि वचने 1 ते 20 आम्ही वाचलेले आहेत. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 13 आणि वचने 1 ते 20. आणि त्यामध्ये ही सर्व घटना नमूद करण्यात आलेली आहे. योहानाने या घटनेला फार महत्त्व दिलेलं आहे. प्रेषित योहानाने प्रभू शिष्यांचे पाय धुतो ही घटना किंबहुना त्या प्रभू भोजनापेक्षाही अधिक महत्त्वाची योहानाला वाटली आणि म्हणून त्याने प्रभू भोजनाचा संपूर्ण विधी नमूद करण्याऐवजी प्रभू शिष्यांचे पाय धुतो ही घटना त्याने प्रामुख्याने नमूद केली. आणि म्हणून प्रभू शिष्यांचे पाय धुतो ही प्रभू भोजनाच्या आधी येणारी घटना आहे आणि त्या संदर्भातच आम्ही त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करणार आहोत. आणि सर्वात पहिली गोष्ट यामध्ये आम्हाला पाहायला मिळते की येशू शिष्यांचे पाय धुतो ह्या घटनेवरून प्रभू येशूची जी प्रीती आपल्या शिष्यांवर प्रगट झालेली आहे तसली प्रीती इतरत्र कोठेही आम्हाला पाहावयास मिळत नाही. कोणत्याही शास्त्रपाठात अशी प्रीती नमूद करण्यात आलेली नाही. आणि म्हणून येशूच्या प्रीतीचा परमसीमा गाठलेला हा प्रसंग आहे. येशूच्या प्रीतीचा आलेख हा
वाढत वाढत गेलेला आहे. आणि प्रियांनो, ह्या परमसीमेला तो जाऊन पोहोचलेला आहे. येशूच्या प्रीतीचा आले. आणि ही घटना फार महत्त्वाची आहे. योहानाचं सर्व लिखाण जर पाहिलं ना प्रियानो, योहान कृष्ण वर्तमान आणि त्यानंतर योहानाचं पहिलं पत्र, दुसरं पत्र, तिसरं पत्र, तर हे सर्व लिखाण प्रीतीच्या संदर्भात आहे. प्रगटीकरण सुद्धा सुरू केलं त्याने एफिसकराला पहिलं पत्र त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि तिथं सुद्धा प्रीतीचाच प्रामुख्याने संदर्भ आम्हाला पाहायला मिळतो, उल्लेख पाहायला मिळतो. प्रीती, योहानाच्या दृष्टिकोनातून प्रीती फार महत्त्वाची आहे, होती. आणि म्हणून प्रीतीविषयी अधिक शिक्षण प्रेषित योहानाने आपल्या लिखाणामध्ये दिलेलं आहे. आणि प्रियांनो, येशू शिष्यांचे पाय धुतो. येशूची प्रीती असीम सीमेला जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. त्याने स्वतःला विसरून जाऊन शिष्यांवर प्रीती केली आणि त्याचे पाय धुतले, त्यांचे पाय धुतले. तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि मी तसा आहेच, तो म्हणतो. तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता. 13वा अध्याय 13व वचन. तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्ही करावे, म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, दास आपल्या धान्यापेक्षा थोर नाही आणि पाठविलेला पाठविणाऱ्यांपेक्षा थोर नाही. जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. प्रियानो, धन्य आहात. प्रभू येशू ख्रिस्ताने ही धन्यता आम्हाला सांगितलेली आहे. हे फार आशीर्वादाचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या या प्रीतीचा हा प्रत्यय ह्या शिष्यांनी तो घेतलेला आहे. आम्ही ही विशेष गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रियानो, येशूच्या प्रीतीचा परमोच्च बिंदू म्हणजे त्याचं वधस्तंभावरील मरण. परंतु त्याची परमसीमा, प्रीतीची परमसीमा म्हणजे हे पाय धुणे आहे. किती अद्भुत ना. प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्ण माहिती होतं, मी गुरु आहे, मी प्रभू आहे, मी कसा शिष्यांचे पाय धुवायचे, पण त्याने कित्ता घालून दिला. आणि जे शिष्य आहेत त्यांनीही असंच करावं अशी आज्ञा त्याने दिलेली आहे. येशूच्या प्रीतीचा परमोच्च बिंदू म्हणजे त्याचे वधस्तंभावरील मरण, वधस्तंभावरील त्याचे देहार्पण, वधस्तंभावरील त्याचे समर्पण, की जे त्याने आमच्यासाठी केलेलं आहे. आम्हाला उद्धार मिळावा, तारण मिळावं, आम्हाला नवा जन्म प्राप्त व्हावा म्हणून, नव्या करारात आम्ही यावं म्हणून. आणि म्हणून प्रियानो, आम्ही येशूच्या प्रीतीपुढे आम्ही सतत आणि सतत आम्ही नम्र लीन झालं पाहिजे. यामध्ये आम्ही येशूच्या प्रीतीचे काही गुणवैशिष्ट्ये आम्ही समजून घेणार आहोत. हे पाय धुण्याच्या पाठीमागे जी येशूची प्रीती प्रगट झाली आपल्या शिष्यांवरची, त्याची काही वैशिष्ट्ये आम्ही समजून घेणार आहोत. आणि प्रियांनो, 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे प्रभुभोजनामध्ये. जे प्रभुभोजन घेतील त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या परमोच्च
परमोच्च प्रीतीचा अनुभव येईल. ती परमोच्च प्रीती त्यांना समजेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती महत्त्वाची आहे की हे भोजन करणाऱ्या सर्वांनी आत्मपरीक्षण करून मगच या भोजनातून खावे व प्यावे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ख्रिस्ताचा शिष्य आहे का हे मी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तरच मला या भाकरीतून खाणे आणि पिणे करता येणार आहे. प्रियानो, ख्रिस्ताच्या प्रीतीचा पहिलं गुणवैशिष्ट्य आम्ही पाहणार आहोत. शिष्यांचे पाय धुण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले. त्यावेळेला आम्हाला माहिती आहे तो सर्वज्ञ, प्रारंभी शेवट सांगणारा, त्याला सर्व काही ठाऊक आहे. सर्व काही त्याला ठाऊक आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियांनो पूर्ण ठाऊक होते की पित्याने माझ्या हातात सर्व काही दिलेलं आहे. पहा 13:2 योहान 13:3 मध्ये तो काय म्हणतो, तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो आहो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व काही माहिती होतं की पित्याने माझ्या हातात अवघं दिलेलं आहे. सर्व स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. त्याला हे आधीच माहिती होतं. तो सर्व अधिकार मला, प्रत्येक गुडघा त्याच्या पुढे टेकला जावा हेही त्याला आधीच माहिती होतं. त्याला परमेश्वर देवाने स्वर्गीय पित्याने सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते बहाल केलेलं आहे हेही त्याला माहिती होतं. पित्याने माझ्या हातात सर्व काही दिलं आहे हे त्याला माहिती होतं. त्याला माहित होतं की आता त्याची गौरव होण्याची वेळ आलेली आहे. त्याचं महान गौरव या ठिकाणी प्रगट होणार आहे. गौरव. धोंडे सुद्धा ओरडणार आहे त्याच्या गौरवासाठी. तो शताधिपती नाही का, त्याने प्राण सोडला त्यावेळेला म्हणाला खरोखर हा जिवंत देवाचा पुत्र होता. त्याचं गौरव होण्याची वेळ आलेली आहे. आणि त्याला हेही माहीत होतं की थोड्याच अवधीत आता मी पित्याच्या बरोबर स्वर्ग सिंहासनावर विराजमान होणार आहे. मी स्वर्गात घेतला जाणार आहे. या घटनेनंतर काही थोड्याच दिवसामध्ये मी स्वर्गामध्ये घेतला जाणार आहे. सर्व त्याला हे ठाऊक होतं. आणि प्रियानो, अशा वेळेला येशूने शिष्यांचे पाय धुतले व स्वतःला लीन केले. त्याच्या भावी गौरवाचा विचार, त्याच्या भावी गौरवाची जाणीव, या सर्व गोष्टींनी तो गर्वाने फुगून गेला नाही. तो जाऊ शकत होता फुगून, परंतु नाही. त्याने शिष्यांचे पाय धुतले आणि स्वतःची प्रीती त्यांच्यावरची प्रगट केली. त्याने स्वतःला लीन केलं. प्रियानो, काय सांगावं. आम्हाला थोडंफार काही प्रभूने दिलेलं असलं तर आम्ही केवढे फुगून जातो. किंवा आम्हाला थोडंफार काही मिळणार आहे असं कळालं तर केवढे फुगून जातो. सर्व अधिकार मला दिलेला आहे. केवढा गर्व, केवढा मीपणा, केवढा अहमपणा, केवढी घमंड आमच्यामध्ये येऊन जाते जेव्हा आम्हाला समजतं आता मला कोणाची गरज नाही. माझ्याकडं हे जीवा खा पी तुझ्या 7 पिढ्यांना पुरेल एवढं आहे. पिढ्यानपिढ्यांना पुरेल एवढं आहे. मला काय कोणाची गरज.
मनुष्य गर्वाने फुगून जातो प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या यशाच्या, तुमच्या सन्मानाच्या, तुमच्या श्रीमंतीच्या, तुमच्या ज्ञानाच्या, तुमच्या शारीरिक आरोग्याच्या, तुम्ही जगिक पराक्रमाच्या परमोच्च कोटीला जाऊन पोहोचणार ना प्रियानो, त्याच वेळेला तुम्ही ख्रिस्तावरची प्रीती वाढवा आणि अधिक ख्रिस्तापुढे नम्राने लीन व्हा. कारण स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, हे बापा परमेश्वरा, सर्व मान, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही सर्व तुझीच, राज्यही तुझंच, धन व मान तुझपासूनच प्राप्त होतात, सर्वांवर सत्ता गाजविणारा तू आहेस. कोणाला श्रेष्ठ करायचं आणि कोणाचा सन्मान करायचा आहे सर्व तुझ्या स्वाधीन आहे. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त झालेलं आहे आणि जे काही देवापासून प्राप्त होतं ना प्रियानो आम्हाला, ते आम्ही देवाला समर्पित केलं पाहिजे. ज्याही गोष्टींनी तुम्हाला देवाने परमोच्च वैभवाच्या कोटीला पोहोचवलेला आहे ना प्रियानो, तुम्ही प्रभूवर अधिक प्रीती वाढवा, लीन व्हा, नम्र व्हा, अधिक नम्र व्हा. जे झाड फळाने गच्च भरलेलं असतं ते जमिनीकडे झुकलेलं असतं. प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला पापांची, अपराधांची क्षमा करून त्याच्याच बरोबर उठवले आणि त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले गेलेले आहो, असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. हे आम्हाला माहीत असताना प्रियानो, आम्ही स्वर्गातले आहोत म्हणून फुगून जाऊ नये किंवा गर्विष्ठ होऊ नये. तो आध्यात्मिक गर्व, अहमपणा आमच्यात येऊ नये. आम्ही अधिक नम्र आणि लीन झालं पाहिजे. कोणासाठी? पाप्यांसाठी, जे देवापासून बहकलेले आहेत त्यांच्यासाठी, ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी. आम्हाला थोडंसं काही बायबल समजायला आलं की आम्ही तर स्वतःला काय समजतो काय माहिती नाही. लक्षात घ्या प्रियांनो, फुगून जाऊ नये, पाय धुणे, स्वतःला लीन करणे, देवावरची अधिक प्रीती वाढवणे म्हणजे पाय धुणे आहे, पाय धुणे. आणि प्रभोजन घेण्याच्या आधी हे आत्मपरीक्षण करा. प्रियांनो, खरी प्रीती काय करते माहिती आहे का? आपल्या प्रिय व्यक्तीसाठी लीन होते आणि तुच्छातलं तुच्छ काम करायला देखील तयार होते. प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं का की ज्याला श्रेष्ठ व्हायचं त्याने सर्वांचा दास झालं पाहिजे. ज्याला उंच व्हायचं त्याने स्वतःला नमवायचं. जो स्वतःला उंच करील तो नमविला जाईल. प्रियांनो, प्रीती ही अशा प्रकारे दास व्हायला देखील तयार होते. प्रभू येशू ख्रिस्त दास झाला. आम्ही होऊ शकतो का? तरीसुद्धा आम्ही प्रभोजन घेतो ना. प्रभोजन घेण्याच्या आधी आम्ही विचार करावा की आम्ही किती लोकांचे दास झालो आहोत ख्रिस्तासाठी. दास होणे म्हणजे पाय धुणे, पाय धुणे. तुमचा हुद्दा, तुमचं सर्व काही विसरून जाऊन प्रियानो, ख्रिस्ताकरिता त्याच्यावर परमोच्च कोटीतील प्रीती करणे आणि देवासाठी लीन आणि नम्रता धारण करणे हे आहे पाय धुणे. दुसरी गोष्ट, प्रीतीचं दुसरं गुणवैशिष्ट्य, प्रियांनो, जेव्हा आम्ही परमोच्च कोटीतील प्रीती देवावर करू लागतो, जेव्हा आम्ही देवाची सहभागिता, देवाची समीपता, देवावर प्रीती करून वाढवू लागतो, तेव्हा
प्रियांनो, आम्ही लोकांच्या देखील तितके जवळ आलेला असतो, त्यांच्यापासून दूर जात नाहीत आम्ही. प्रभू येशू ख्रिस्त तो म्हणाला, मी आणि पिता एक आहोत. तुम्ही मला सगळे सोडून निघून जाणार, परंतु मी एकटा नाही, माझ्याबरोबर माझा पिता आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची समीपता, सहभागिता आपल्या पित्याबरोबर एवढी गहन होती, एवढी गूढ होती, एवढी रहस्यमय होती, एवढी घनिष्ठ होती की त्यामुळे तो माणसांपासून दूर न जाता माणसांच्या अधिक जवळ आला. प्रियांनो, आम्ही माणसांच्या जवळ जाऊ शकतो का? एका ठिकाणी मी असं वाचलं की ज्या वेळेला ते प्रभोजन होतं, त्याची संस्थापना केली, त्यावेळेला 12 शिष्य बसले. प्रभू येशू आला आणि भोजनाला बसतेवेळी येहुद्यांची रीत पद्धत होती की पाय धुवून बसायचं. न जाणो त्यांनी स्वतःला धुतलं असेल, खूप धुतलं असेल, पाय धुवून. म्हणतात असं की त्यावेळेला बाहेर पाऊस झाला होता आणि पाय खूप चिखलाने भरले होते. त्यांनी सगळे स्वच्छ करून मग ते त्या भोजनाला येऊन त्यांनी अर्थातच पाय धुवूनच ते बसले. पण तरीसुद्धा प्रभू येशू ख्रिस्त पाय धुत आहे. प्रभू येशू ख्रिस्त तरीसुद्धा त्यांचे पाय धुत आहे. थोडंसं वेगळंच नाही वाटत का? प्रियांनो, लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त पाय धुत आहे याचा अर्थ हा की तो अधिक त्याच्या शिष्यांच्या जवळ आलेला आहे. आता थोड्याच दिवसात या शिष्यांपासून मला निघून जावं लागणार आहे, मला मरावं लागणार आहे, मी वधस्तंभावर जाणार आहे, माझी माझ्या शिष्यांची 3 दिवसांसाठी सहभागिता तुटणार आहे. ही घटना त्याला इतकी त्रासदायक वाटत होती की प्रियांनो, शिष्यांच्या अधिक जवळ जावं, त्यांना स्पर्श करता यावा, त्यांना हात लावता यावा. तो डोक्यावर हात ठेवू शकला असता, तोंडावर हात ठेवू शकला असता, हातावर हात ठेवू शकला असता, परंतु त्याने पाय, मी तुमच्या किती जवळ आहे, मी जितका जवळ माझ्या पित्याच्या आहे तितक्या जवळ मी तुमच्या जवळ आहे. पित्याची प्रीती माणसाला माणसाच्या जवळ आणते, माणसाला माणसापासून तोडीत नाही. प्रियांनो, समजून घ्या, माणसाला माणसापासून तोडीत नाही. त्याच्या प्रेषितांना स्पर्श करून त्याला हे दाखवायचं होतं, मी तुमच्या किती जवळ आहे. मी जणू काही दासाचं स्वरूप धारण केलेलं आहे. मी देवाचा पुत्र, मी आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता, मी तुमचा सुद्धा निर्माण करता, मी सर्वज्ञ, सर्वव्यापी, स्वयंभू, सर्वसमर्थ. स्वर्ग माझं सिंहासन आहे, पृथ्वी माझं पादासन आहे. हे सर्व काही आहे, परंतु मी देवाचा पुत्र असूनही, देव असूनही, देव असणे हा लाभ मानला नाही, तर मी मनुष्य प्रकृतीचे प्रकट होऊन दासाचे स्वरूप धारण करत आहे. का माहिती का प्रियांनो? दास धान्याच्या फार जवळ असतो. 1 मिनिटही धान्याला सोडत नाही, नाही सोडत.
ही जवळीकता त्याला साधायची होती. माणसाने ही जवळीकता त्याची एदेनामध्येच तोडली होती. परमेश्वर देव आणि मनुष्य निर्माण केलेला आहे तो यासाठी की मनुष्याने त्याच्या सहवासात राहावा. प्रियानो, आम्हाला जितकी देवाची उत्कंठा आणि सहवासात राहण्याची जेवढी उत्कंठा आहे त्याच्यापेक्षा अधिक उत्कंठा देवाला आहे असणार, कारण तो आमचा निर्माण करता आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लोलूप होते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लोलूप, तुझ्या सहवासासाठी लोलूप झालेला, पण त्यापेक्षा अधिक लोलूपता देवाला असते. प्रियानो, आमच्या सहवासात राहण्याची. प्रियानो, जेव्हा तुम्ही आध्यात्मिक जीवनाच्या परमोच्च कोटीला जाऊन पोहोचता किंवा खूप आध्यात्मिक झाल्यासारखं वाटतं, फार तंतोतंत चर्च जीवन तुम्ही जगत असता, तेव्हा तुम्ही अधिक प्रीती केली पाहिजे, अधिक प्रीती केली पाहिजे लोकांवर. जर तुम्ही डोळ्यांना दिसणाऱ्या भावावर प्रीती करू शकत नाही, तर डोळ्यांना न दिसणाऱ्या देवावर तुम्ही कशी प्रीती करणार? तुमच्या जवळ असणाऱ्या लोकांवर तुम्ही जी प्रीती करताना प्रियानो, त्या प्रीतीवरून प्रगट होतं की तुम्ही देवावर किती प्रीती करता. प्रभू नाही का म्हणाला, मी भुकेला होतो मला खायला दिलं, मी तहानेला होतो तुम्ही प्यायला पाणी दिलं, मी उघडा होतो वस्त्र दिली, मी आजारी होतो मला भेटायला आले, मी बंदिशाळेत होतो माझ्याकडे आला, मी परका होतो मला घरात घेतलं. काय काय तुम्ही प्रियानो, हे जवळ येणं आहे, जवळ येणं आहे. श्रीमंत मनुष्याने गरीब लाजाराकडे पाहिलं सुद्धा नाही, तो त्याच्या जवळ गेला नाही आणि म्हणून तो देवावर प्रीती करणारा नव्हता हे सिद्ध झालं आणि म्हणून देवाने त्याला नरकात टाकलं. प्रियानो, प्रीती जवळ आणते माणसाच्या, प्रीती माणसाला माणसाच्या जवळ आणते. आम्ही देवावर फार प्रीती करतो, पण आम्ही माणसांवर काय करतो? आम्ही देवावर प्रीती करतो आणि माणसांचा द्वेष करतो, तर ती प्रीती खोटी आहे, ते ढोंग आहे. आम्ही देवावर प्रीती करतो आणि आमच्या बायकोचा द्वेष करतो, आमच्या पत्नीचा द्वेष करतो, आमच्या पतीचा द्वेष करतो, आमच्या लेकरांना पण आम्ही मारपीट करतो, त्यांच्यावर संशय घेतो. प्रीती प्रियानो जवळ आणते, जवळ आणते. प्रभू येशू ख्रिस्त पाय धुतो, जवळ गेला, तो जवळ गेला. येशूच्या प्रीतीचं तिसरं गुणवैशिष्ट्य, जी प्रीती शिष्यांचे पाय धुवून त्याने प्रगट केली, त्यातलं हे तिसरं गुणवैशिष्ट्य. प्रियानो, 13वा अध्याय, योहान 13 आणि 2रं वचन. शिमोनाचा मुलगा यहूदा इस्करियोत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. प्रियानो, ख्रिस्ताला ठाऊक होतं, त्याचाच एक जवळचा प्रेषित ढोंगी प्रीतीचं प्रदर्शन करून, त्याचं चुंबन घेऊन, त्याला गुरु संबोधून, त्याला प्रभू म्हणून त्याचा घात करणार आहे, त्याला धरून देणार आहे. ज्याने माझं अन्न खाल्लं त्याने माझ्यावर लात उगारली
हा शास्त्रलेख पूर्ण होणार आहे. किती भयानक ना. लाथ उगारणे म्हणजे काय हो. येशूच्या अधिक जवळ कोण होता माहिती का मित्रांनो? हा यहूदा इस्करियोत होता. जेवणाच्या वेळेला सुद्धा या यहूदा इस्करियोतची जागा येशूच्या अगदी जवळची जागा होती. कारण जेव्हा त्याने यहूदा इस्करियोतला सांगितलं की तुला जे करायचं ते लवकर करून टाक, प्रभू जणू त्याच्या कानात कुजबुजला आहे. दुसऱ्यांना कोणालाच ऐकायला आलं नाही. आणि ऐकायला आलं तर त्यांना त्याचा अर्थ कळाला नाही. त्यांना असं वाटलं काहीतरी प्रभू सांगत आहे, या सणात काहीतरी गोरगरिबांना देण्याविषयी सांगत आहे. त्याला धरून देण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्यावर खटला चालविण्यात येणार आहे. त्याच्यावर भयंकर असे दोषारोप लावण्यात येणार आहेत. त्याच्या विरुद्ध खोट्या साक्षी देण्यात येणार आहेत. खोटे पुरावे पुढे आणण्यात येणार आहे. त्याला दोषी ठरवून 2 लुटारूंच्या मध्ये वधस्तंभावर खेळण्यात येणार आहे. त्याला टोमणे मारणार, त्याच्या तोंडावर थुंकणार, त्याच्या तोंडात चपडाका मारणार, त्याला चिडवले जाणार, त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घालणार, त्याला कधी जांभळे वस्त्रे घालवणार तर कधी सगळीच वस्त्र उतरून त्याला नग्न करणार, त्याच्या पुढे गुडघे टेकणार, हातात काठी देणार, नमस्कार करणार, यहूद्यांचा राजा म्हणून त्याची चेष्टा करणार. साऱ्या येरुशलेममध्ये त्याची धिंड काढणार. अरे ज्या येरुशलेममध्ये त्याने अनेकांना जीवन दिलं, आरोग्य दिलं, मेलेले उठवले, ज्या येरुशलेममध्ये त्याने लोकांचं जीवन सुखी 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 करण्यासाठीच झटला, त्या येरुशलेममध्ये त्याची धिंड काढली हो. त्याच्या खांद्यावर वधस्तंभ देऊन त्याला माहिती होतं हे होणार आहे. माझ्या हाता पायात खिळे ठोकणार, डोक्यात काट्यांचा मुकुट, 2 लुटारूंच्या मध्ये मला लटकवण्यात येणार आणि मी किती भयंकर आरोपी आहे, या 2 लुटारूंपेक्षाही किती भयंकर आरोपी आहे असं जगाला जाहीर करणार. माझे सर्व शिष्य मला सोडून निघून पळून जाणार. सर्व 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 सर्वच काही त्याच्या डोळ्यापुढं येत होतं. एक 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 घटना त्याच्या डोळ्यापुढं येत होती. किती अपकार, किती अपमान, किती उपमर्द, किती अवहेलना, किती उपहास, सर्व त्याच्या डोळ्यापुढे येत होतं. प्रियानो, सर्व काही, हे सर्व काही त्याला माहीत होतं. प्रियानो, पाय धुताना तरी देखील त्याचे अंतःकरण द्वेष, कटुत्व, क्रोध, सूड, शत्रुत्व, संताप, उद्वेग याने भरलं नाही. सर्व त्याच्या डोळ्यापुढं होतं तरी सुद्धा त्याचं अंतःकरण प्रियानो प्रीतीने भरलं हो. प्रीती सर्व काही सहन करते. तुम्ही मला सोडून पळून जाणार आहात, पण मी तर तुमच्या अतिशय जवळ येत आहे. पाय धुत आहे मी तुमचे पाय. मला तुमच्या जवळ यायचं कारण पाहिजे होतं म्हणून मी पाय धुत आहे तुमचे. प्रियानो, पाय धुणे हे आहे. जर तुमचा कोणी शत्रू आहे तर त्याच्याविषयी तुमच्या मनात कोणत्या भावना आहेत? जर तुम्हाला कोणी दुखावलं असेल, जर कोणी तुम्हाला तुमचं वाईट केलं असेल, तुमच्यावर आरोप दोषारोप लावले असतील, तुमची निंदा छळ केले असतील, तुमच्यावर खोटे आरोप लावले असतील, त्यांच्याविषयी तुमच्या मनात काय येत आहे? जसं मी तुम्हाला केलेलं आहे तसंच तुम्ही करायचं आहे. आणि हे कराल तर प्रीती आहे,
हे कराल तर प्रभोजन आहे, हे कराल तर तुम्ही माझे शिष्य आहात. प्रभुभोजन वाडवडिलांचा एक संप्रदाय म्हणून करू नका प्रियानो. प्रभुभोजन फार गंभीर आहे. आधी पाय धुवा आणि मग प्रभुभोजन करा. आधी अंतःकरण शुद्ध करा. कोणाविषयी? तुमच्या शत्रूंविषयी, ज्यांनी तुम्हाला दुखावलंय त्यांच्याविषयी. आणि मग पहा ते प्रभुभोजन तुमच्यासाठी केवढं मोठं आशीर्वादाचं होत आहे. प्रियानो, प्रभुभोजन घेण्याआधी ख्रिस्ताच्या प्रीतीचा आदर्श आमच्या डोळ्यापुढे असू द्या. लीन करा स्वतःला देवापुढे. गर्वाने फुगून जाऊ नका. देवाने काही दिलं असेल तर अधिक प्रीती प्रकट करा. दास व्हा तर प्रभुभोजन घेता येईल. दुसरी गोष्ट, लोकांजवळची जवळीकता वाढवा. जर देवाबरोबरची जवळीकता तुम्ही प्रभुभोजनाद्वारे वाढवत आहे तर लोकांजवळची जवळीकता वाढवा. पाय धुणे हे आहे. आणि पाय धुणे म्हणजे तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयास दे. तहानेला असल्यास त्याला प्यावयास दे. त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास कर. तुमच्या वैऱ्यांसाठी प्रार्थना करा. शत्रूंवर प्रीती करा. तुम्हाला माहिती प्रियानो, हे सगळं प्रभूला माहिती होतं. आणि तरी सुद्धा वधस्तंभावर गेल्यानंतर तो पहिला शब्द बोलला, हे बापा त्यांना क्षमा कर. ही ती प्रीती, हे ते पाय धुणे, हे ते पाय धुणे आहे. आज प्रभू करो आणि आम्हाला अशा प्रकारची पाय धुणारी प्रीती प्रगट करता येऊ. म्हणजे आम्हाला प्रभुभोजन आशीर्वादाचं होईल. देवबापाला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्हाला पाय धुता येऊ दे. एकमेकांचे पाय धुता येऊ दे बापा. म्हणजे आम्हाला तुझ्या भाकरीतून खाता येईल, प्याल्यातून पिता येईल. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला दानार्पणासाठी आपण प्रार्थना करीत आहोत. दानार्पण होईल आणि दानार्पण देण्याआधी जी पहिली प्रार्थना आहे ती मी करीत आहे. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवाधिदेवा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की हा सन्मान तू आम्हाला दिलास की आम्ही देवाच्या दानकोशाजवळ यावं आणि त्याच्या दानकोशामध्ये दान टाकावं. प्रभू बापा परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो की बापा परमेश्वरा, आम्हाला सर्व काही तुझ्यापासून प्राप्त झालेलं आहे आणि तुझ्यापासून प्राप्त झालेलंच आम्ही तुला देत आहोत. संतोषाने आम्ही देत आहोत बापा, त्याचा स्वीकार करून घे. धन्यता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. दानार्पण होत असताना गीत होईल. मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहूयात आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूयात. तुझ्या मेजावर
सवे जेवायाला सवे जेवायाला तुझ हस्ते तुझ हस्ते तुझ्या मेजावर बोलिव आम्हाला तुझ्या मेजावर बोलिव आम्हाला. ज्या रात्री तो धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी मोडले जात आहे असे हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. स्वतःच मोडली स्वतःची भाकर स्वतःच मोडली स्वतःची भाकर आमुचे विकार झाकण्याला प्रभू जे उपाशी त्यांना देई हाक प्रभू जे उपाशी त्यांना देई हाक प्रत्येकाला एक जागा दे जागा दे तुझ्या मेजावर बोलिव आम्हाला तुझ्या मेजावर बोलिव आम्हाला. त्याप्रमाणे त्याने प्याला घेतला आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताचा नवा करार आहे, जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा. तुझ्या रक्ताद्वारे हो दे तारण तुझ्या रक्ताद्वारे हो दे तारण येऊ दे मरण चिंता नाही येऊ दे रे प्रभू आठवण खास सारे मद निद निद धनि धम रे मधनि धनि द सा येऊ दे रे प्रभू आठवण खास तोंडामध्ये घास घालताना घालताना तुझ्या मेजावर बोलिव आम्हाला सवे जेवायाला तुझ हस्ते तुझ हस्ते तुझ्या मेजावर बोलिव आम्हाला तुझ्या मेजावर बोलिव आम्हाला बोलिव आम्हाला बोलिव आम्हाला.
यावेळेला आपण दान अर्पणावर आशीर्वाद मागत आहोत आणि प्रार्थना झाल्यानंतर लगेचच आम्ही प्रभोजन विधीकडे जात आहोत. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा तुला धन्यवाद आणि गौरव देतो. हे बापा, आम्ही लीन आणि नम्र होतो. आमची तुझ्यावर प्रीती आहे आणि आमचा तुझ्यावर विश्वास आहे. आम्ही तुला समर्पण केलेलं आहे प्रगट होण्यासाठीच. बापा परमेश्वरा, ही संधी तू आम्हाला दिलीस की आम्ही बापा परमेश्वरा तुझ्या दानकोशामध्ये संतोषाचं अर्पण करावं. बापा प्रभू, हे जे दान आज मंडळीने दिलेलं आहे, भक्तांनी दिलेलं आहे, ते तू स्वीकारून घे आणि त्याद्वारे तू आपला गौरव महिमा प्रगट कर. सर्व बरकतीचे आशीर्वाद देणाऱ्याला तू देणार आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, आजची भक्ती तू विशेष प्रकारे आशीर्वादित करीत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. हे दान शुद्ध पवित्र कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी याचा उपयोग होऊ दे आणि ज्यांनी दिलेला आहे त्यांना शतपटीने देणारा तू देव आहे, हा विश्वास दे. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. धन्यता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला आपण प्रभोजन विधीकडे जात आहोत. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण. आपण प्रभोजन विधीला प्रारंभ करत आहोत. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये आपले एलिमेंट्स तयार ठेवलेले आहेत. कुटुंब प्रमुखाने हे एलिमेंट्स द्यायचे आहेत. प्रभोजन विधी गंभीर आहे. पावित्र्याने युक्त होऊन आम्ही तो पार पाडित आहोत. प्रभोजन विधीला आपण प्रारंभ करीत आहोत. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजारा पाजाऱ्यांशी प्रेमाने उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्न करत्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे प्रतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे, आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात
त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सद्वृत्ती बाळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे. आमेन. आपण सर्वांनी मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्याव्यास आम्ही योग्य नाही, परंतु तुझ्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. यास्तव दयाघन प्रभो, तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठायी राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. परमेश्वराला वाहण्याची प्रार्थना. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदा प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चित्ताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत करीत राहा अशी आपल्या पवित्र सुवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. या सवे दाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवितो की तू आमचे ऐकणे असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस यांचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. प्रत्येकाने भाकर आपल्या हातामध्ये घ्यावी, भाकरीची प्लेट. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिले गेले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडिली आणि आपल्या शिष्या देऊन म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. सर्वांनी प्याला हातामध्ये घ्यावा, भाकरीची प्लेट खाली ठेवून द्यावी. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने प्याला हाती घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे नव्या कराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. येशू कुटुंब प्रमुखाने घरातील सर्वांना भाकर द्यावी. मारले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शरीर तुम्हाकरिता मोडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणार्थ ही भाकर घ्या, खा आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. ते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले. कुटुंब प्रमुखाने प्याला हातामध्ये घ्यावा आणि सर्वांना द्यावा. प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त तुम्हाकरता सांडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणार्थ हा प्याला घ्या, प्या आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. सर्वांनी प्याला प्राशन करावा. येणे
आपण सर्व मिळून वाचूयात. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास तो दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र पवित्र सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरले आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात. परमउंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्वसमर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभो, एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभो परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस. तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस. तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस. तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक ख्रिस्ता पवित्र आत्मा सहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागत आहोत. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवी बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना चिडे सरो हे चिंतनी, देहाची सो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. आमेन.